नागपुर क्राइम ब्रांच के यूनिट 3 ने अंतर्राज्यीय केबल चोरी गिरोह का भंडाफोड़ करते हुए 9 आरोपियों को गिरफ्तार किया है। यह गिरोह नागपुर में बीएसएनएल केबल चोरी की कई वारदातों में शामिल था। पुलिस ने आरोपियों के कब्जे से करीब 86 लाख रुपए का माल बरामद किया है। पुलिस के अनुसार गणेशपेट और लकड़गंज थाना क्षेत्र में बीएसएनएल केबल चोरी के मामले दर्ज थे। जांच के दौरान तकनीकी विश्लेषण और गुप्त सूचना के आधार पर पता चला कि दिल्ली का एक गिरोह चोरी की केबल लेकर भंडारा रोड से गुजर रहा है। इसके बाद पुलिस ने भंडारा रोड पर एक आयशर ट्रक को रोककर जांच की, जिसमें लकड़गंज चोरी मामले की केबल बरामद हुई। कार्रवाई के दौरान गिरोह के मुख्य आरोपी सरताज हुसैन समेत कुल 9 आरोपियों को गिरफ्तार किया गया। जांच में यह भी सामने आया कि आरोपी वर्ष 2023 में सदर और मानकापुर थाना क्षेत्र में दर्ज केबल चोरी के मामलों में भी वांछित थे। आरोपियों से हाइड्रा क्रेन, आयशर ट्रक, बीएसएनएल केबल, मोबाइल फोन और चोरी में इस्तेमाल किया गया सामान सहित कुल 85,98,500 रुपए का मुद्देमाल जब्त किया गया। पुलिस मामले की आगे की जांच कर रही है। पोलीस स्टेशन गणेशपेठ हद्दीमध्ये बीएसएनएल केबल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता। त्या गुन्हा दाखल झाल्यावरून तसेच इतर नागपूर शहरामध्ये इतर ठिकाणी सुद्धा केबल चोरीचे गुन्हे दाखल होते। त्यावरून माननीय वरिष्ठांनी आम्हाला सदर गुन्ह्याचा तपास करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या। सदर पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यातील तपास करताना तांत्रिकरित्या व गोपनीयरित्या माहिती प्राप्त झाली असताना पोस्टे लकड़गंज हद्दीमध्ये तशाच प्रकारचा केबल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता, ज्यामध्ये एकूण 15 लाख रुपयाची बीएसएनएल केबलची चोरी झाली होती। त्या गुन्ह्याचा तपास करताना आम्हाला गोपनीय माहिती प्राप्त झाली की सदर गुन्ह्यात आंतरराज्य टोळीचा समावेश असून ते अशा प्रकारचे गुन्हे करतात। सदरची टोळी ही दिल्ली येथील असल्याचे आम्हाला माहिती प्राप्त झाली होती। त्यावरून आम्ही पुढील तपास करत असताना भंडारा रोडवर ह्या टोळीचे करणारे गुन्हे चोरीचा माल घेऊन जात असल्याची माहिती प्राप्त झाली होती। त्यावरून आम्ही भंडारा रोडवर जाऊन ट्रॅप लावून शोध घेत असताना आम्हाला भंडारा रोडवर एक आयशर ट्रक, ज्यामध्ये लकड़गंज गुन्ह्यातील केबल चोरीचा माल मिळून आला। तसेच त्या ठिकाणी इतर आरोपी जी घटना यांनी घडून आणली ते असे एकूण 9 आरोपी मिळून आले। त्यांना आम्ही ताब्यात घेऊन तपास केला असता सदरची टोळी ही दिल्ली येथील असल्याचे आढळून आले। या टोळीचा सूत्रधार जो आहे सरताज हुसैन हा टोळीचा सूत्रधार असून तो अशा प्रकारचे गुन्हे करीत असल्याचे आढळून आले। त्या टोळीनेच लकड़गंज येथील चोरीचा गुन्हा केला असून यापूर्वी जे 10 तारखेची जी घटना पोलीस स्टेशन गणेशपेठ हद्दीत घडली होती ती सुद्धा चोरी त्यांनी केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले। तसेच हे आरोपी सदर पोलीस स्टेशनमध्ये या 2023 मध्ये गुन्हा दाखल 2023 मध्ये एक गुन्हा दाखल होता आणि मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा अशा प्रकारचा गुन्हा दाखल, त्या गुन्ह्यातील हे वॉन्टेड आरोपी असल्याचे आम्हाला आढळून आले आहे। सदर टोळी ही आंतरराज्य टोळी असून या टोळीची गुन्हे करण्याची पद्धत अशा प्रकारे आहे की ही टोळी एक शहरामध्ये गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्टचे काम चालू आहे, ज्यामध्ये केबलिंग किंवा इतर प्रकारचे काम चालू असल्याचे भासून ते प्रोफेशनलरित्या गुन्हा करताना त्या ठिकाणी बॅरिकेटिंग, रिफ्लेक्टर, जॅकेट आणि इतर जे तांत्रिक साधनं जे त्यांना लागतात ते सर्व वापरून ते प्रोफेशनलरित्या कॉन्ट्रॅक्ट काम गव्हर्नमेंटचे काम चालू आहे असे भासून अशा प्रकारची चोरी करीत असल्याचे भासून आपल्याला अशा प्रकारचे गुन्हे करतात। तसेच हे टोळीकडून आम्ही लकड़गंज गुन्ह्यातील जो चोरी केलेला मुद्देमाल आहे, बीएसएनएल केबल चोरी केलेला जो बीएसएनएलचे केबल आहे ते 15 लाखाचा मुद्देमाल, गुन्ह्यात वापरणारे जो आयशर ट्रक, तसेच गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेला जो क्रेन आणि असे गुन्हे करण्यासाठी जे त्यांना साधनं लागतात ते सर्व आम्ही जप्त करून एकूण 85,98,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। तसेच
इतर काही ठिकाणी यांनी गुन्हे केले आहेत का त्याबाबत तपास करीत आहोत. सदरच्या गुन्ह्याचे आरोपी व त्यातील साहित्य सर्व पोलीस स्टेशन लखनकर यांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास ते करीत आहेत.